आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून भारत सरकारच्या विशेष प्रयत्नातून स्वामित्व योजना अस्तित्वात आली आणि आज या स्वामित्व योजनेच्या माध्यमातून आपल्या देशातील 10 राज्यांमध्ये 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये जवळपास 50,000 गावांमध्ये आज 58 लाखापेक्षा अधिक मिळकत पत्रिकांचं वाटप होतंय आणि त्यानिमित्त देशभरामध्ये अशा स्वरूपाचे आज कार्यक्रम होत आहेत। आपल्या पुण्यामध्ये याचाच एक भाग म्हणून आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित आपल्या पुण्याचे जिल्हाधिकारी श्री जितेंद्रजी गुडी, अपर जमाबंदी आयुक्त श्री आनंदजी भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री गजाननजी पाटील, व्यासपीठावरती इतर मान्यवर आणि उपस्थित आपण सर्वच पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले आमचे सर्व या मिळकत पत्रिकेचे खऱ्या अर्थानं हकदार स्वामी आपण सर्व बंधू भगिनी आणि नागरिकांना सर्वप्रथम आपल्या सर्वांचंही मनापासून मी अभिनंदन करेन की पंतप्रधानांच्या संकल्पनेतून ज्या वेळेला या योजनेची सुरुवात झाली त्यावेळेला खऱ्या अर्थानं जसं आता आनंदजी भंडारी यांनी सांगितलं की आता आमच्या गावातल्या गावठाणातल्या जागेचे आम्ही आता खऱ्या अर्थानं मालक झालो। आता भावकी गावकीची भांडणं संपली, आता बहीण भावांची भांडणंही राहणार नाहीत का तर इथून मागं अशा पद्धतीची व्यवस्था नव्हती। देशातील लाखो खेड्यांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था नसल्यानं हा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय पंतप्रधान यांनी या ठिकाणी घेतला। आमदार सुनील भाऊ कांबळे व्यासपीठावरती आपल्याला माहिती की गेले 10 वर्ष या देशातील सर्वसामान्य माणसाचा विचार आपल्या पंतप्रधानांनी सातत्याने केला आणि विशेषतः ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी आमच्या ग्रामीण भागातील खेड्यातील आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं आयुष्य हे अत्यंत सुखकर व्हावं, समृद्ध व्हावं म्हणून गेले 10 वर्ष या देशाचे प्रधानमंत्री म्हणून अनेक योजना आल्या। शेकडो योजनेच्या माध्यमातून आमच्या ग्रामीण भागातील आमच्या प्रत्येक माणसाचं हे आयुष्य समृद्ध करण्याचा विचार माननीय प्रधानमंत्र्यांनी केला आणि त्याच्यामध्ये मी अनेक योजनेचा उल्लेख या ठिकाणी करेन। ग्रामीण भारताच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे निर्णय झाले। आजही आपण जर पाहिलं तर मोदीजींच्या योजनेचा जर आपण या केंद्र सरकारच्या योजनेचा जर विचार केला तर या देशातील कमीत कमी 50 ते 60% लोक जनता अशी आहे, नागरिक असे आहेत ते माननीय मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या तरी योजनेचे लाभार्थी आहेत। अनेक योजना आपण त्या योजनेची नावं घेत बसलो तर वेळ कमी पडेल आपल्याला आणि म्हणून त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा विषय असेल। आज या देशातील ग्रामीण भागात 2.5 कोटीवरून 2.5 कोटीपेक्षा अधिक घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून झाली। स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात या देशात 11 कोटीपेक्षाही अधिक शौचालय बांधली गेली। आज आमच्या गावातल्या जे आपण म्हणतो की हगणदारी मुक्त गावं याचा विचार केला तर याची संख्या देशात मोठी लक्षणीय संख्या आपल्याला पाहायला मिळेल। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून जवळपास या देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये आता मिळतात। जल जीवन मिशनच्या माध्यमातून या देशातील ग्रामीण भागात
आणि शहरी भागात जवळपास 12 कोटीपेक्षा अधिक कुटुंबांना नळाद्वारे पाणी देण्याचं काम झालं. ग्रामीण रस्ते योजनेच्या माध्यमातून, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या देशात ग्रामीण भागात जवळजवळ 2.25 लाख किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आले. उज्ज्वला योजना तर आमच्या महिला भगिनींना सांगायला नको, आता सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण म्हटलं पाहिजे. आमच्या लाडक्या बहिणींना आता सांगायला नको की आता या योजनेच्या माध्यमातून सुद्धा या देशातील ग्रामीण भागात जवळपास 9 कोटीपेक्षा अधिक आमच्या महिला भगिनींना उज्ज्वला गॅस मोफत मिळाला. मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण बेरोजगारांना जवळपास 100 दिवसाचा रोजगार आता मिळायला लागला. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 4% व्याजदराने आता कर्ज उपलब्ध झालं. सौभाग्य योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात 2.5 कोटीपेक्षा अधिक कुटुंबांना आता वीज मिळायला लागली. अशा कितीतरी योजना ज्या माननीय मोदीजींच्या सरकारनं गेल्या 10 वर्षामध्ये या देशातील जनतेला दिल्या आणि आज त्यातलाच एक भाग आपली स्वामित्व योजनेच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या गावकऱ्यांना आता त्यांचा अधिकार आता मिळायला लागला. आणि म्हणून आज इतक्या मोठ्या प्रमाणात देशात जवळपास 50,000 गावांमध्ये हा कार्यक्रम होतोय. आजही आपल्या पुणे जिल्ह्यातल्या प्रातिनिधिक स्वरूपात 200 गावातल्या लोकांना, गावकऱ्यांना या ठिकाणी या प्रॉपर्टी कार्डचं आज वितरण होतंय. खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी जमिनीचा महसुलीचा सर्वे केला, परंतु त्यांना शहरातून जास्त महसूल मिळत होता म्हणून त्यांनी ग्रामीण भागाकडे फार लक्ष दिलं नाही. आणि म्हणून गावठाणातल्या आमच्या जमिनीचं मापन झालं नाही, भूमापन कधीच झालं नाही. आणि मग हा विचार जेव्हा आला की त्यानंतर अनेक प्रश्न पर्यायानं गेल्या अनेक वर्षात निर्माण झाले. आणि म्हणून मुंबई पुण्यासारख्या शहरातून मिळकत मिळत होती, पण ग्रामीण भागातून मिळकत कर मिळत नाही. आणि म्हणून त्यावेळेला या सगळ्या जमिनी महसूल कर, त्यामुळे महसुलीचे सर्वे हे ग्रामीण भागात झालेच नाही आणि तेवढ्या प्रमाणात ते करण्यात नाही आले. स्वातंत्र्योत्तर काळात ज्या गावांची लोकसंख्या 2000 पेक्षा जास्त होती अशा गावांचे नगर भूमापन करण्याची तरतूद होती. पण त्यातही पारंपरिक पद्धतीने नगर भूमापनाचे काम येत असल्याने भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी संख्याबळ कमी असल्याने अशा नगर भूमापन केलेल्या गावांची संख्या सुद्धा फार कमी होती. त्यामुळे पूर्ण 100% काम होतच नव्हतं. पण इतर गावे मात्र नगर भूमापन योजनेपासून ही सगळी गावं वंचित राहत होती आणि गावठाणातील मिळकतीचा प्रॉपर्टी कार्ड आणि नकाशा मात्र यामुळे उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे गावठाणातील मिळकतीचे तंटे सोडवण्यासाठी कोणत्याही अधिकृत अभिलेखाचा आधार यामुळे नव्हता आणि त्याशिवाय मालकी हक्काचा ठोस पुरावा हा अधिकार अभिलेख उपलब्ध नसल्याने लाखो रुपये किमतीच्या मिळकती असूनही नागरिकांना सदर मिळकतीच्या आधारे अनेक अडचणींना सामोरं जावं लागायचं. बँकांची कर्ज मिळायची नाही, घराघरात वाद व्हायचे, भावकीत वाद व्हायचे, अशा अनेक उदाहरणं आपल्याला याच्यातून पाहायला मिळाली. पण माननीय पंतप्रधान मोदीजींच्या दूरदृष्टीतून ही स्वामित्व योजना सुरू झाली, ही उदयास आली आणि त्यानंतर गावठाण मिळकतीच्या संरक्षणाची योजना संपूर्ण देशभरामध्ये आता राबवली गेली. आपण याच्यामध्ये पाहिलं तर महाराष्ट्राने नेहमीच आपल्या देशाला नवीन नवीन योजना दिल्या, दिशा दिली आणि या योजनेबाबत आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की महाराष्ट्रानं, आपल्या पुणे जिल्ह्यानं ही योजना एक प्रायोगिक तत्वावरती केली, त्या सगळ्या देशानं स्वीकारली. हे खरं तर आपलं महाराष्ट्र पुणे, आपल्या पुरंदर जिल्ह्यात त्याचा पहिला प्रयोग झाला. पुरंदर तालुक्यात, पुणे जिल्ह्याच्या आपल्या पुरंदर तालुक्यात त्याचा पहिला प्रयोग झाला आणि त्याचा स्वीकार, हा कार्यक्रम आज जो सक्सेस होता देशभरामध्ये, त्याचा स्वीकार, ती पॉलिसी आज देशभरामध्ये राबवली गेली. आणि म्हणून आज या योजनेमुळे देशभरात सर्व गावांचा, गावठाणाचा स्वामित्व सर्व हाती घेण्यात आला. आपल्या राज्याचा विचार करायचा झाल्यास आजपर्यंत राज्यात 30,346 गावांचे म्हणजे जवळपास 99% गावांचे ड्रोन फ्लाइंगचे काम जवळपास पूर्ण झाले. तर 15,327 म्हणजे जवळपास 50% गावात गावठाणातील मिळकतीच्या सनद व मिळकत पत्रिका तयार करण्यात आल्या. पारंपरिक पद्धतीने हेच काम करण्यासाठी वर्षानुवर्षे लागायची, ते कधी शक्यही नव्हतं. पण टेक्नॉलॉजी बदलली, पद्धत बदलली आणि त्याला इच्छाशक्ती लागते, ती सत्ताधाऱ्यांकडे, ती काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला लागते. ती मला असं वाटतं मान्य भारत सरकारच्या, मान्य मोदीजींच्या सरकारमध्ये आपण पाहिली आणि आता अत्याधुनिक पद्धतीने हे सगळं काम
दिवस रात्र ही मंडळी काम करून आता पूर्ण करतायत। आणि म्हणून स्वामित्व योजनेच्यामुळे नागरिकांना त्यांच्या गावठाणातील मिळकती नकाशे आणि प्रॉपर्टी कार्ड आता उपलब्ध होतील। याबरोबरच या मिळकतीमध्ये खरं तर पिढ्यानपिढ्याचे वाद, आता मी ग्रामीण भागातच येतो, मुळशी तालुक्यातनं मोठ्या गावातलंच आहे, मलाही माहिती की आपण सगळे आमचे बसले साठे महाराज बसले सगळे, त्यामुळे वर्षानुवर्षीचे पिढ्यानपिढ्याचे वाद आता संपतील। गावठाणातले बांधाचा बांध तो चालच, पण घरा बसले वाद सुद्धा खूप असायचे, त्यामुळे आता ते सुद्धा वाद या ठिकाणी मला असं वाटतं पिढ्यानपिढ्याचे वाद संपायला मदत होईल आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था सुद्धा जोपासण्यात आपल्याला पुढच्या काळात निश्चितपणे मदत होईल। त्यामुळे सदर मिळकतीच्या मालकी हक्काचे पक्के अधिकार म्हणजे प्रॉपर्टी कार्ड तयार झालेले नागरिकांना त्या आधारे मिळकतीच्या तारणावर आता राष्ट्रीयकृत बँकांतून सुद्धा आपल्याला कर्ज मिळेल, जे कदाचित आपल्याला इथून मागे उपलब्धही होत नव्हतं आणि उपलब्ध होईल। त्या आधारे छोट्या मोठ्या व्यवसायाद्वारे ग्रामीण जनतेच्या जीवनमानात सुधारणा होईल, ग्रामीण अर्थव्यवस्था आमची आता सक्षम होण्यास निश्चित मदत होईल। आणि म्हणून माझा अभिलेख माझा अभिमान ही या सगळ्या योजनेची आजची टॅगलाईन आहे, मोदीजी नेहमी म्हणतात। आणि म्हणून खऱ्या अर्थानं सबका साथ सबका विकास और सबका विश्वास या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने देशातील सर्वसामान्य माणसाचा विचार आपलं सरकार करतं, माननीय मोदीजी करतं। आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली तयार झालेली योजना स्वामित्व योजना एक महत्वाकांक्षी योजना आहे। 24 एप्रिल 2020 साली या योजनेला सुरुवात झाली, राष्ट्रीय पंचायत दिनाच्या निमित्तानं ही योजना सुरू झाली आणि 2024 अखेर जवळपास 3,17,000 गावांमध्ये देशातल्या हे सर्वे आता पूर्ण झाला। बघा किती मोठी संख्या आहे, 3,17,000 गावं झाली। एका गावात किती घर आहेत, प्रत्येक गावातल्या घरांची संख्या घेतली तर कोट्यावधी लोकांना आता याच्यातनं दिलासा मिळणार आहे। अशा पद्धतीनं जवळपास या सर्वेक्षणाचं काम सुद्धा या सगळ्या गावांमध्ये जवळजवळ 90% पेक्षा अधिक पूर्ण झालं। देशातील जवळपास 2,19,00,000 संपत्ती कार्ड म्हणजे आज जे आपल्याला मिळाले जवळपास 2,19,00,000 आतापर्यंत ही मिळकत पत्रिकेचं वाटप सुद्धा झालं, म्हणजे 2,19,00,000 कुटुंब या सुरक्षित झाली, स्वतःच्या जागेचे स्वामी झाले, स्वतःच्या जागेचे हक्काचे मालक झाले। ही मला असं वाटतं की या योजनेची वैशिष्ट्य आहे। त्यामुळे याच्यात खूप लाभ मिळणार आहेत, खूप फायदे होणार आहेत पुढच्या काळामध्ये। आपल्या मालमत्तेचा आपण कायदेशीर आता आपला हक्क मिळणार आहे। हे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे निश्चितपणे व्यवहारात आता बँकेतनं वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला कर्ज मिळणार आहे। ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमाने जमिनीची डिजिटल नोंदणी सुद्धा आता करता येणार आहे। प्रत्येक गावाचा सविस्तर नकाशा करणं सोपं जाणार आहे। मालमत्तेशी संबंधित अनेक कायदेशीर वाद आता कमी होतील आणि गाव सुद्धा तंटामुक्त होतील। खऱ्या अर्थानं तंटामुक्त गाव म्हणतो, समितीचा अध्यक्ष आपण सगळे म्हणतो करतो, पण गावातले तंटा कधी संपत नाही। छोटी छोटी कारणं असतात, पण आता हे ते गावातली आता भांडणं आणि तंटा संपवण्यासाठी एक महत्वाचं ही योजना महत्वाचं, त्याच्यामध्ये मला वाटतं माइलस्टोन राहील। महिला सक्षमीकरण होईल, कारण महिलांच्या नावात सुद्धा आता ज्या जागा आहेत जमिनी आहेत त्याचे सुद्धा हक्कपत्र त्याच्यामध्ये मिळतील। सर्व डेटा सरकारच्या डिजिटल पोर्टलवरती आता सुरक्षित राहतील आणि त्यामुळे त्याला पुढं कुठेही काय करता येणार, त्याच्यामध्ये पुढे त्याला चुकीचं काय त्याच्यामध्ये आता होणार नाही, तर ती आता ऑथेंटिक झाली आणि ती सरकारी दप्तर आता हे कायम आपल्यासाठी सुरक्षित राहील। आणि म्हणून या सगळ्या स्वामित्व योजनेच्या माध्यमातून आता 2024 ग्रामीण भारतातील नागरिकांच्या मालमत्तेचा हक्क देणारी ही योजना आज संपूर्ण देशामध्ये याचा जवळपास मी मागाशी म्हणालो तसं 50,000 गावामध्ये आज कार्यक्रम होतोय। माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज 200 लोकांना आज प्रातिनिधिक स्वरूपात याचं वाटप होणार आहे। त्यामुळे माननीय पंतप्रधान हे नेहमीच या आपल्या देशाच्या सर्वसामान्य माणसाचा विचार करतात, त्याच्या कल्याणाचा विचार करतात, शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा अंत्योदयाचा विचार करतात। हे पुन्हा एकदा अशा योजनेतून सिद्ध होतं आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्याच वतीनं मला असं वाटतं की आपल्या देशाच्या पंतप्रधानांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत, त्यांचे आभार मानले पाहिजेत। एवढंच या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। आपल्या सगळ्या त्या यंत्रणेमध्ये काम करणारी सगळी आपली मंडळी आहेत, मान्य इथं भंडारी साहेब आणि त्यांची सगळी टीम आहे, राज्यभरामध्ये खूप चांगलं काम चाललंय आणि म्हणून त्यांचंही विशेष कौतुक केलं पाहिजे। आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम चाललंय। आज पुणे जिल्ह्यात आपल्या जवळपास या ठिकाणी मला जी माहिती मिळाली जवळपास 1149 गावांमध्ये आज आपल्याला ही स्वामित्व योजना राबवायची, त्यातल्या 1013 गावात त्याचा सर्वे सुद्धा पूर्ण केला। त्यामुळे आपल्या कलेक्टर आणि त्यांच्या सगळ्या टीमचं सुद्धा आपल्याला कौतुक केलं पाहिजे। या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आपल्या सगळ्यांना खूप खूप आपलं अभिनंदन, शुभेच्छा देतो। आपणही मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।